इकडे प्राचीच्या लग्नाचे छान छान मस्त हळदीचे व्हिडिओज बघतोय आम्ही आणि मस्त एन्जॉय करतोय। या ठिकाणी आलोय आम्ही हॉटेल करी लिव्ज आणि सस्पेन्स इथं संपतोय कारण ही माझी फ्रेंड प्राची जे की आम्ही बऱ्याच दिवसानंतर भेटतोय। हॅलो गुड मॉर्निंग, तर मी प्रियांका, स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये। आणि ह्या कोण आहे आणि आम्ही कुठे जातो यासाठी तुम्हाला ब्लॉग पूर्ण बघावा लागेल, सो बघत राहा। बसलो इकडे आता आम्ही बसमध्ये, सिटी लिंकनेच जातोय बिकॉज तुम्हाला तर माहितीच आता नाशिकच्या रस्त्यांची कंडिशन्स। आणि सस्पेन्स इथं संपतोय कारण की बघा ही माझी मैत्रीण प्राची आणि हे आमचे जिजू जे की आम्हाला खूप चांगली ट्रीटमेंट करताय। सो आलेलो आहे आम्ही प्राचीकडे, इकडे आलोय मस्त आम्ही करी लिव्ज। जिजू घेऊन आले, त्यांनी न्यू गाडी घेतली आहे सो। आणि इकडे आम्ही सर्वजण मस्त खूप दिवसानंतर भेटलो सो हक तो बनताय। देन आम्ही मस्त असं इकडे डिस्कस करत होतो सर्वजण की काय ऑर्डर करावं। मग आम्ही स्टार्टरमध्ये हा खाकरा मागवला। हे आहे स्टार्टर, कोणता खाकरा त्याची? रोमालिका। इथे आम्ही स्टार्टर फिनिश केलं आणि मस्त जो आमचा मेन कोर्स आहे तिकडं वळलो। प्रत्येकाची चॉईस वेगळी वेगळी होती सो ऑलमोस्ट प्रत्येकाने वेगळं चॉईसेस आर डिफरंट सो मग वेगळं सांगितलं। तर बघू शकता तुम्ही इकडे हा कोफ्ता आणि ही वाली ग्रेव्हीची काजूवाली भाजी होती आय थिंक, तर मी पण विसरून गेली। आणि हे हॉटेलचं ॲम्बियन्स तुम्ही बघू शकता, मस्त असं छान डेकोरेट केलेलं आहे। इकडे ही समय वगैरे आपलं मराठी ट्रेडिशन वाटत होतं एकदम। आणि हे बघू शकता तुम्ही हे वाला बाहेरून जो आपण एंट्री करतो तेव्हा इथं आम्ही छान छान फोटोज काढले व घरी गेलो त्यानंतर ना। ह्या प्राचीच्या सासूबाई ज्यांना की बाहेर जायचं होतं सो आधी त्यांनी आम्हाला हळदी कुंकूम दिलं, त्यांना घाई होती, आमच्यासोबत थोडा टाईम स्पेंड केला, त्यानंतरच त्या बाहेर गेल्या। मस्त आम्ही सर्वांनी त्यांचा नमस्कार वगैरे केला, त्यांना पण देखील मस्त छान अशा गप्पा मारल्या, हळदी कुंकू लावलं आणि खरंच खूप छान वाटलं असं भेटून। आणि म्हणजे आधी कॉलेजला असताना असायचं ना मम्मी, तर आलोय आम्ही फायनली, छान भेट झाली, चांगला पाहुणचार केला, मस्त असं चांगल्या गप्पा मारलाय। हा प्राचीचा बेड, हा किचन मस्त आहे। मम्मीनी ना ही गॅस गीझर आहे ना, ही गॅलरी आता एकदम फ्रेश मोठे काका पप्पांशी त्यांची गाडी। या ठिकाणी मस्त होम टूर झाली। त्याच्यानंतर ना आम्ही सर्वांनी प्राचीच्या लग्नातले जे मस्त गोल्डन मुवमेंट्सचे लाईफ टाईमसाठीचे ते बघितले आणि सर्व मैत्रिणी जमल्या होत्या। आणि असं काही नाही की आम्ही मैत्रिणीच कुठेतरी फिरतो वगैरे, तर आम्ही असं काही नव्हतं केलेलं। सो आम्ही सर्वजण फॅमिली भेटत होतो, जे की इकडे तिचे सासू सासरे सर्वजण घरामध्ये होते। आणि आम्ही मस्त असा प्राचीच्या हळदीला नव्हतो सो आम्ही त्या व्हिडिओला जास्त प्रायोरिटी दिली की प्राची किती रडली होती वगैरे। या ठिकाणी आम्ही बघतोय आणि जेव्हा की तिचे वडील येत आहे आणि जे की व्हिडिओमध्ये ते रडलं होतं ते बघून आणखीन प्राची इमोशनल झाली आणि परत प्राची रडत होती। सो असतंच प्रत्येक मुलीसाठी ते। आणि खरंच हे बघा तिचे वडील, आणि छान वाटत होतं की खूप दिवसानंतर आम्ही भेटलो आहे आणि असा क्वालिटी टाईम स्पेंड करत होतो। हे बघा झालंय सर्वजण आम्ही बसलो आहे आणि मस्त इमोशनल झालो आहे प्राचीचे वडील आणि प्राचीची अटॅचमेंट बघून। सो खरंच वाईटच वाटत होतं प्राचीसाठी पण। आणि काय नाही, आता जिजू पण मस्त आहे सो तिलाही मस्त छान करमून गेलं आहे, छान फॅमिली सो। पण आफ्टर ऑल आठवण तरी येणारच। या ठिकाणी आम्ही मस्त छान गप्पा मारल्या,
इकडे चहा बिस्किट पण घेतलं आणि यानंतर मस्त गॅलरीत पण जरा वेळ गप्पा मारल्या आणि नंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला, कारण की घरी पण पोचायचं होतं विदिन दी 1 hour. सो इकडे चला आपण प्राचीला बाय करूया. सो छान असा डे स्पेंड झालाय, कधीचाच प्लॅन होता जो की आज झालाय. सो फुल डे प्राचीसाठी झालाय मस्त. आता मस्त गप्पा गोष्टी, प्राचीच्या लग्नाचे व्हिडिओज वगैरे जेव्हा की आम्ही नव्हतो ते बघितलंय. थँक्यू प्राची, थँक्यू जिजू, थँक्यू सावळे फॅमिली. सो मस्त असा डे स्पेंड झालाय. आता ऑन द वे टू होम. बाय बाय. सी यू टुमॉरो.